मांजरी वसतिगृहात चालू असलेल्या उपोषणाचा हा चौथा दिवस आहे। इथे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जमलेले आहेत। तर आपण यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, ते कोणत्या समस्यांशी सामना करत आहे हे जाणून घेऊया। चला आपण प्रत्यक्ष विद्यार्थिनींशी संवाद साधूया। चालेल, आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांद्वारे आपण जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत। मॅम, तुम्ही इथे कशासाठी जमला आहात आणि तुमची प्रमुख मागणी नेमकी काय आहे? आम्ही इथे उपोषणासाठी जमलेलो आहोत आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की 2006ला पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मुलींना सरकारी इमारत मंजूर होती, पण सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रकल्पाच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला अजूनही ती बिल्डिंग उपलब्ध झालेली नाहीये आणि आम्ही गोपाळपट्टी ह्या ठिकाणी सध्या राहत आहोत आणि आम्ही खूप छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जात आहोत। ओके, जसं की तुम्ही बघू शकता की आपल्या विद्यार्थिनींना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे। तर आपण यांच्या नेमक्या समस्या काय आहे हेही जाणून घेऊया। तुम्हाला जिथे सध्या तुम्हाला तात्पुरती जी व्यवस्था करून देण्यात आली आहे तिथे तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे? आम्ही जिथं सध्या राहतोय ते फक्त सरकारनं आम्हाला तात्पुरती सोय करून दिलेली आहे आणि तिथं भरपूर छोट्या मोठ्या गोष्टींची समस्या आहेत। त्या समस्या आम्ही भरपूर वेळेस शासनाकडे मांडल्या, पण त्याचा काय पाठपुरावा झाला नाही अजून। त्याच्यातली पहिली मेन अडचण म्हणजे पाणी नाही राहत तिथं, लाईटचा कायम प्रॉब्लेम राहतो। त्याच्यानंतर बिल्डिंगच्या साईडला रेल्वे रूळ असल्यामुळे कंटिन्यू तिथून ट्रेन वगैरे जातात, त्याचा आवाज राहतो कायम। मुलींना त्या ट्रेनचा भरपूर आवाज येतो। या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे तुमच्या शिक्षणावर किंवा अभ्यासावर प्रत्यक्ष काही परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो। या सगळ्या अडचणींचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किंवा त्यांच्या मनावर होतो आणि जी बिल्डिंग जी आहे ती पूर्ण आउटसाईडला आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कॉलेजला जाताना त्याचा सामना करावा लागतो। बसची वगैरे व्यवस्था नाहीये, ट्रॅव्हलिंगचा भरपूर त्रास होतो। विद्यार्थिनींची जी मागणी आहे ही केवळ एक इमारतीची नाही, तर त्यांच्या मागे सुरक्षित निवास, मूलभूत सुविधा आणि शिक्षणासाठी योग्य वातावरणाचाही प्रश्न आहे। तर प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या। केवळ आश्वासन देऊन चालणार नाही, तर योग्य ती पावलं उचलली गेली पाहिजे आणि एक राईट ऍक्शन प्लॅन बनवला गेला पाहिजे, जेणेकरून जी आदिवासी विद्यार्थिनींवर जो समस्या येत आहे त्यांचं योग्य प्रकारे निराकरण झालं पाहिजे। थँक्यू।